राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ करणार दत्त पॅटर्न क्षारपण मुक्तीच्या यशोगाथेसाठी सहकार्य. कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांची ग्वाही. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने चोपण क्षारपड जमिनीसाठी भूमिगत निचरा प्रणालीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज आणि केंद्रीय लवणता सुधार केंद्र कर्नाळ हरियाणा यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली व तंत्रज्ञानाचा वापर शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्षारपण मुक्तीचा दत्त पॅटर्न यशस्वी ठरला आहे. हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशात सामुदायिक पद्धतीने आणि स्वखर्चाने क्षारपड जमीन सुधारणा केल्याची अतिशय कमी उदाहरणे असून गणपतराव पाटील यांच्या पुढाकाराने झालेले काम हे अतिशय चांगले उदाहरण आहे. क्षारपण मुक्तीच्या कामाची यशोगाथा राहुरीच्या विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या संशोधनात्मक अभ्यासातून पुढे येणार आहे. या प्रकल्पासाठी सर्व प्रकारची तांत्रिक मदत व सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी दिली. गणपतराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून क्षारपड जमिनीचा प्रश्न, त्यावर दत्त पॅटर्नच्या माध्यमातून शोधलेले उपाय याची यशोगाथा मांडली. भूमिगत निचरा प्रणालीतून नदी अथवा ओढ्यात पाणी न सोडता रिसायकलिंग पद्धतीने त्या पाण्याचा वापर करण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून मदत आवश्यक असून तसा प्रस्ताव शासन दरबारी विद्यापीठाने पाठवावा असे आवाहन गणपतराव पाटील यांनी केले. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे संशोधक संचालक डॉक्टर प्रशांत बोडके, कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रजचे प्रभारी अधिकारी डॉक्टर श्रीमंत राठोड, कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश सोनवणे, कोल्हापूरचे सहयोगी संशोधक संचालक डॉक्टर सुनील कराड, डॉक्टर मनोज माळी, डॉक्टर सचिन महाजन यांच्यासह मान्यवर दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनी कवठे गुलंद येथील क्षारपड मुक्तीच्या झालेल्या कामाची पाहणी केली. शेडशाळ येथील महिलांनी चालवलेल्या डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील देशी वाण बीज बँकेला भेट देऊन माहिती घेतली. परीक्षणाची ही संपूर्ण माहिती घेतली. हसूर येथे झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर प्रशांत बोडके यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र फाटक, कार्यकारी संचालक एम.व्ही. पाटील, संचालक प्रमोद पाटील, शेती अधिकारी श्रीशैल हेगन्ना, बाळासाहेब पाटील हलसवडे, शेखर पाटील, भैयासाहेब पाटील, ॲडव्होकेट प्रमोद पाटील, विश्वनाथ माने, सुरेश कांबळे, महेंद्र बागे, प्रदीप बनगे, ऊस विकास अधिकारी ए.एस. पाटील, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगले उपस्थित होते.